चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या धोपटाळा कामगार वसाहतीतील तरुणीचा हत्या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात लावला। व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याचा राग आणि इतर मुलांशी बोलत असल्याच्या संशयातून तिचा बालपणीचा मित्र आणि प्रियकरानंच हत्या केल्याचा खुलासा झाला आहे। तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील रहिवासी असलेला राजेश वेंकटी अट्टेला यानंच ही हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं। शीतल आणि राजेश यांच्यात लग्नपूर्वीपासून प्रेमसंबंध होते, मात्र काही महिन्यांपूर्वी शीतलनं त्याच्याशी संपर्क तोडून त्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं। दरम्यान आई व भाऊ बाहेरगावी गेले होते। शीतल घरी एकटी असल्याची माहिती मिळताच 28 मेच्या मध्यरात्री राजेश तिच्या घरी पोहोचला। गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यानं धारधार चाकूनं गळ्यावर वार करत तिची हत्या केली आणि फरार झाला। 29 मेला शीतलचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व राजुरा पोलिसांनी तपास सुरू केला। मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तेलंगणातून राजेशला अटक केली। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे। राजेश वेंकटी अट्टेला वय 35 वर्ष, राहणार रेपनपल्ली, चेन्नूर, जिल्हा मंचिरेल याला अटक करण्यात आली। आरोपी व मृतक हे एकाच गावचे रहिवासी असून मृतक महिलेचं आजी त्याच्या आरोपीच्या घराशेजारी राहायची व ती लहानपणापासून ते बालपणीचे मित्र आहे व त्यांचे कालांतराने एकमेकांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले। परंतु कालांतराने त्याने तिला मृतक महिलेने त्याला ब्लॉक केले आणि ती इतर मुलांसोबत बोलत होती अशी आरोपीच्या मनात शंका होती। त्याचा राग होता आणि मागील 1 महिन्यापासून मृतक महिलेने आरोपीसोबत सतत बोलणे सुरू केले आणि मृतक महिलेची आई व भाऊ हे देवदर्शनासाठी बाहेर जाणार आहे अशी 3 दिवसापूर्वी मृतक महिलेने आरोपीला माहिती दिली होती। तर जुना राग मनात ठेवून तो खून करण्याच्या इराद्याने त्याच रात्री तिच्या घरी आला व तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवानिशी ठार केले। आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे।